वेलकम बॅक. आंघोळ करून मस्त गरम पाण्यामध्ये आंघोळ झाली दोघांची पण, आणि एकदम फ्रेश वाटते आत्ता. कारण कळकट झालो होतो घामामुळे, आणि कारण गरमी आहे, प्रॉपर गरमी आहे इकडे आत्ता. 32-33 डिग्रीज असेल. आणि दुसरं म्हणजे ह्युमिडिटी आहे प्रॉपर. सो म्हणून एकदम असं काळवंडलं होतं. आता एकदम आंघोळ केल्यामुळे असं छान फ्रेश वाटतं आहे. चलो पहिले हम लोग चलते बीच, आणि बीच नंतर मग आपण बघूत काय करायचं. अशा लेन्समधली जी घरं आहेत ना, गोव्याची जुनी, हो 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 हो, मस्त. आपल्या गाडीचे जे पार्किंग आहे ना, त्या पार्किंग या सोसायटीच्या इकडे आहे. आणि बऱ्याचशा गाड्या इथे पार्कड आहेत ऑलरेडी. आणि आपली गाडी इथे चकाचक. एवढं मोठं डिस्टन्स कवर झालं आहे आपलं, पण गाडी अजून एकदम चकाचक आहे. धूळ आता बसणारच. आपल्याला जी सोसायटी मिळालेली आहे ना, आता हा मेन रोड आहे. ओके, हा कॉन्दोलिमचा सगळा हा असा कंप्लीट मेन रोड आहे. ओके, आणि इथनं पुढे गेलो ना की फिशरमन्स कोव आहे, आणि हे डॉल्फिनोज आहे. या डॉल्फिनोजच्या इकडे हा रोड जातो मागे बरोबर. आणि इथनं मागे गेलं की इकडं आपण लेफ्ट टर्न घेणार, आणि लेफ्ट टर्नची इकडे आपण कार पार्क केलेली आहे आत्ता. पार्क केलेली, आणि तिकडे आपल्याला आपली सोसायटी तिकडे आहे. सो व्हेरी कन्व्हिनियंट, म्हणजे बाहेर आलो की लगेच मेन रोड आहे. ओके, सो म्हणून आपण इकडे नेहमी आपलं हॉटेल जे आहे ते बुक करतो. पण समहाव आजचं जे आपल्याला रूम आहे ना, ती डिसेंट आहे, पण खूप भारी पण नाही आहे. म्हणजे आम्हाला एक्सपेक्टेशन चांगली होती, दरवेळेला आपल्याला रूम्स खूप चांगल्या मिळतात. बट एनिवेज आपण बघूयात 2 दिवस, त्याच्यानंतर वाटलं तर वी विल चेंज, अदरवाईज वी विल स्टिक. कारण बाकी AC पॉवरफुल आहे, गिझर एकदम टॉप क्लास काम करतो आहे, वायफाय पॉवरफुल आहे एकदम, म्हणजे खूपच वायफाय. मी आता स्पीड चेक केलं ना, 100 MBPSचा स्पीड आहे. सो एक्सिलेंट, कारण मला ट्रेडिंगसाठी, स्वातीला कामासाठी ते इम्पॉर्टंट असणार आहे उद्यासाठी. सो म्हणून या फक्त गोष्टी बघता काही इश्यू वाटत नाही. प्लस बाहेर आलं की सगळ्या गोष्टी, म्हणजे गाडी काढायची गरज नाही मला. दॅट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरीकडे समजा मी गेलो आणि दुसरीकडे मिळालं तर मे बी तिथे वायफाय इश्यू असू शकतो, किंवा मग लांब असू शकेल, यु नो. सो लेट्स सी, आपण उद्या डिसाईड करूयात. समुद्र किनाऱ्याची सँड आणि त्याच्यावरती चालतानाची मजा. काय दिसतोय सन, आणि एकदम सडनली क्लायमेट चेंज झालं आहे. गरमी निघून गेली, इतकं जास्त आत्ता गरम पण होत नाही आहे. आणि असं कूल नाही म्हणताय, पण ब्रीज आहे, असं हवा सुटली आहे, गरम नाही होत आहे. हा सगळा पुढचा जो भाग आहे ना, हा सगळा कॉन्दोलिमचाच भाग आहे. ओके, हे कॉन्दोलिम बीच आहे हा पूर्ण मोठा परिसर आहे. आणि हा इकडनं कंप्लीट सरळ चालत गेलो ना की कलंगूटपर्यंत जातो. ओ माय गॉड, तिथे खालती गर्दी केवढी आहे, भरपूर गर्दी आहे. गार पण, मस्त गार पाणी आहे. तो नाईस. चला, बीचवरती लोक हे पोरं जे फुटबॉल खेळतात ना, सॉलिड खेळतात. म्हणजे गोवा इज फेमस फॉर प्लेइंग फुटबॉल. आणि इकडे मॅक्सिमम लोक जे आहेत ना, जे फुटबॉल्स वगैरे खेळत असतात, मस्त पोरं. तर आता बाजूला शॅक्स वगैरे आपण बघतोय ना, तेवढे शॅक्स आहेत इकडे. इकडे एक मस्तपैकी चिल्ड बिअर वगैरे घेतली आणि समुद्र किनाऱ्यावर बसलो, एक नंबर, मजा येते एकदम. आणि फॅमिलीज वगैरे खूप आलेले आहेत तिकडे, केवढे फॅमिलीज आहेत. आणि इवन हनीमून कपल्स
मध्ये सनसेट इकडे चालता चालता जो सनसेट आहे ना, ऑसम. आणि पाण्यातनं चालताना जी मजा आहे ना, ती खरंच इतकी मस्त वाटतं ना इकडनं पाण्यातनं चालताना. गार पाणी पाहायला. लाईफ गार्ड्स वगैरे पण आहे तिकडे. म्युझिक, आय होप इकडं म्युझिक ऐकतोय पण इकडचं कॉपीराईट येणार नाही मला. खूप फॅमिली आधी यायचो ना इकडं आम्ही, तर आधी इकडे अजिबात म्हणजे अजिबातच लोक नसायची. कौंदलेम साईडला, कलंगूट साईडला खूप गर्दी असायची, पण आता असं नाहीये. इकडे जनरली आधी फक्त फॉरेनर्स जास्त असायचे, पण आता फॉरेनर्स पण जास्त दिसत नाही, इंडियन्सच आहे, विच इज अ गुड थिंग. आपलीच लोक पाहिजेत. पण आता कमर्शियलाइज खूप झालंय, इथे गर्दी खूप असते. बाय द वे, इथे बीच वरती आहे ना, बिअर वगैरे प्यायची परमिशन नाहीये. तुम्ही शॅक मध्ये बसून बिअर पिऊ शकता, पण बऱ्याचशा लोकांना हे माहितीच नसतं की चालताना बिअर नाही पिऊ शकत आपण. ओके, आपण बिअर घ्यायची असेल तुम्हाला तर तुम्ही शॅक तिथे आहेत, तिकडे आतमध्ये बसून पेमेंट करायचं आणि तिथे आतमध्ये बसून तुम्ही समुद्र बघत बघत हे करा. पण अशी बिअर हातामध्ये धरली आणि चालत चाललाय, नॉट अलाउड. जनरली चालून जातं, पण कधी कधी फाईन वगैरे बसतो. मस्त. एवढे, आणि पाऊस सुरू झाला ना, हे सगळं काढून टाकतात. काही म्हणजे काही ठेवत नाही शॅक्स, काहीच नसतं इकडे, कम्प्लीट सपाट करून टाकतात. अरे मारो धक्का. लवली. सुंदर. काय दिसतोय सनसेट, खूपच छान. असं वाटतं की सनसेट कडे फक्त बघत राहावं. शांत आहे. चला, आता अंधार पडायला लागलाय, तर आपण इकडनं आता निघून आपण आता रात्रीचं डिनर करून आजचा दिवस इथेच संपवूयात. रात्री डिनरसाठी आम्ही आता फिशरमन्स कोव्हला चाललाय. जे काय मी सिलेक्ट फुटेज कॅप्चर करेल तो आता इथे आहे. चलो, आपण भेटूयात उद्या सकाळी. विल एन्जॉय द डिनर.